मवियाकडून राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित केल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेसाठी अद्याप कोणाचंही नाव निश्चित नसल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आज मवियाचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होणार आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलं। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील 7वी जागा ही मविया म्हणून जिंकू असा विश्वास व्यक्त केला। नाही, नेमकं काय सुरू आहे यापेक्षा अजून आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल। अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची चर्चा केली। 3ही पक्षामध्ये चर्चा संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला आहे आणि तुम्हाला तसे वाटतं असं चिंतेचं कारण नाही। जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे। 3 पक्ष 3 स्वतंत्र उमेदवार तो उभे करू शकत नाही, एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील। 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही। आमची भूमिका आहे की पवार साहेबांनी राज्यसभेवर गेलं पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आग्रही होतो। आता आज चर्चा होईल असं अपेक्षा आहे। राज्यसभेची चर्चा चालू आहे, कारण राज्यसभेचीच निवडणूक आहे, त्यामुळे विधान परिषदेची चर्चा सध्या झालेली नाही। पण महाविकास आघाडी एकत्रित असेल तर विधान परिषद किंवा त्यानंतरची राज्यसभा यातही काही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही।